हॅलो नमस्ते राम राम मंडी. तर मी गणेश तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेकमॅन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आता आपण काश्मीरमध्ये आहोत. ॲक्च्युली आपण ग्रेट लेक ऑफ काश्मीरची ट्रेक करत आहोत आणि त्याच्यामध्येच आज आपण जो आपला स्टे केलेला आहे तो श्रीनगरमध्ये आहे. आणि श्रीनगरमध्ये आल्यानंतर एक मोस्ट विजिटिंग प्लेस जी आहे ती ही प्लेस आहे. तर ह्या प्लेसचं मी तुम्हाला नाव सांगेलच. तत्पूर्वी तुम्ही ही जागा बघून घ्या कसं आहे. काश्मीरमध्ये पण अशी एक जागा आहे की तिथे जो कोणी टुरिस्ट येतो तो पहिल्यांदा इथे व्हिजिट करतो. तर आमची ट्रेक आता चालू झालेली आहे. आम्ही निघालो. तर मी तुम्हाला म्हणत होतो की ती जागा कोणती आहे तिथे आपण आलेलो आहोत. तर त्या जागेचं नाव आहे लाल चौक. तर जो कोणी काश्मीरमध्ये येतो आणि श्रीनगरमध्ये आल्यानंतर तिची काही लाल चौक जी काही जागा आहे ती मोस्ट विजिटिंग प्लेस आहे. तर जर का तुम्ही असं विचारत असाल की हा जो मार्केट आहे हा मार्केट किती वाजतावर चालू असतो, तर आम्हाला जी काय माहिती मिळाली आहे त्यानुसार हा मार्केट रात्री 1 पर्यंत चालू असतो. तर आपण वाईल्डक्राफ्टने ज्यासाठी गेलो होतो तिची पोल आणि इकडे आपण ट्रेक करत असताना तर ही खूप महत्त्वाची आहे. तर ही आपल्याला भेटलेली आहे. आणि जर तुम्ही डिकॅथलॉनमध्ये गेलात तर काहीतरी 1000 पर्यंत तुम्हाला मिळेल. परंतु आम्हाला वाईल्डक्राफ्टमध्ये ती स्टिक जी आहे, हा जो पोल आहे आम्हाला 600ला पडलेला आहे. तर पाहू याचं कसं यूज होत आहे ट्रेकमध्येच कळेल आपल्याला. डेली लाईफमध्ये आपण आहोत आणि त्याच्याच बाजूला तुम्ही पाहाल तर हे बघ सगळीकडे अंडरग्राऊंड दुकानं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे कपडे आपल्याला बघायला मिळतात. ते आपण आता पाहूया. इसमें आपको बहुत सारे आइटम्स मिलेंगे. पुलावर वास, कोस्टर सेटर्स, ज्वेलरी बॉक्सेस, बहुत सारे. ऐसा कश्मीरी समावार, शो पीस, कांगड़ी, हो गया वुडन आइटम्स, शिकारा वगैरह. ऐसा ये वुडन शिकारा दिखा नहीं. शिकारा ये 960 रुपये का दर्जन. एक दर्जन 12 पीस. होलसेल रेट है यहाँ. एक पीस भी मिलेगा लेकिन रेट एक है फिक्स है. ओके. ये हो गया 80 रुपीज का. ओके 80 रुपीजचं आहे. तर इथे बघा आपल्याला भरपूर असे शॉलचे आयटम दिसत आहेत. भरपूर असे शॉल्स आहेत इथे. इकडे ना मार्जिन चालू आहे. हे बघा हे 350 रुपये स्क्वेअर फीट आहे आणि हे ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी करतात. फक्त तुम्ही इथे पैसे पे करायचे, होम डिलिव्हरी होऊन जाईल घरी. हे बघा हे जे काही आहे ना हे सगळं हँडमेड आहे. आणि जसे आता सर म्हणाले की ताई मागच्या वर्षी नेलं होतं त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की स्वस्त आहे. आपल्याकडे जे मिळतं तर त्यापेक्षा हे खूप स्वस्त आहे आणि ओरिजिनल सुद्धा आहे. फायनली डील आमची सक्सेसफुल झालेली आहे. तर आपण आज श्रीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहोत तो हॉटेल मी तुम्हाला दाखवतो. एडी लाईफ असं त्या हॉटेलचं नाव आहे. आणि इथे जर तुम्ही जर आलात तर इथे तुम्हाला मी रेट सांगतो. आम्ही 3 जणांचे म्हणजे एक फॅमिली रूम घेतलं आहे आणि आम्ही त्याचे 6000 रुपये दिलेले आहे. पण त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये डिनर मिळतं आहे, सकाळचा नाश्ता मिळतो आहे. ठीक आहे. आणि यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे. तर तुम्ही तिथे लंचसुद्धा करू शकता आणि रेट पण हे आपल्यासाठी अफोर्डेबल आहेत. तर चला ही झाली हॉटेलबद्दल माहिती. तर ही आपल्या एअरपोर्टपासून हा जो काही हॉटेल आहे तो 16 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे. दाल लेक जो आहे त्याच्या मागेच हे हॉटेल्स आहेत आणि चांगल्या प्रकारचे हॉटेल्स आहेत. कारण की ज्यावेळेस आम्ही गेलो होतो दाल लेकमध्ये तर आम्हाला तिथला जो एक्सपिरियन्स होता बोटचा तो फारसा काही आवडला नाही. काही जे लक्झरियस बोट्स असतात त्यांचं आम्हाला हे बुकिंग नाही मिळालं. तर ती झाली वेगळी गोष्ट. तर आता मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. हा बघा असं काही बाहेरून इंटेरियर आहे एडी लाईफ. आणि आता इथून आपण इंटेरियर पाहूया. इथलं रिसेप्शन आणि वरती जर पाहाल तर वरती ॲक्च्युली डायनिंग एरिया आहे.
हा रेस्टॉरंट आणि डायनिंग एरिया. वरती आपले रूम्स आहेत, ते तुम्हाला मी रूममध्ये गेल्यावर दाखवेन. हे बघा काही अशा प्रकारे इंटेरियर आहेत आपल्या रूमच्या आतमधलं. आणि आपला रूम नंबर आहे 301, म्हणजे इकडे. हा बघा, हा आहे आपला रूम. आणि आपला रूम उघडला. आता काही थोडा मेसी झालेला आहे, चालून घ्या. तर काही अशा प्रकारे आहे आपला रूम. बघा, मला आवाज देत आहे ऍक्च्युली. ओके, तर काही अशा प्रकारे आहे आपला रूम. सर्वांना शुभ सकाळ. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे श्रीनगरमधला. आणि आज आपण आलेलो आहोत श्री शंकराचार्य यांचा जो काही मंदिर आहे तिथे आलेलो आहोत. आणि जर तुम्ही आता मागे बघता तशा आपल्याला अजून 250 पायऱ्या चढून वरती जायचं आहे, तेव्हा वरती मंदिर येतं. आपल्याकडे आज ॲक्च्युली कमी वेळ आहे, कारण की आज आपल्याला आपला ग्रेट लेक ऑफ काश्मीर जो आहे तर बेस विलेजला पण आज आपल्याला जायचं आहे. तर इथून तिकडे जायला आपल्याला 2.5 ते 3 तास लागतात. तर इथून आपल्याला 11:30 ते 12 निघायचं आहे. तर इथे आपण बघूया, जेवढं बघता येईल तेवढं आपण पाहूया आणि पुढे जाऊ. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. आणि हा जो बघता ना, हा आहे एंट्री गेट. आणि हा आहे श्री शंकराचार्यांचं मंदिर. आपण आपले ठेवूया असं. तर आता आपण इथून वरती चाललो आहे मंदिरामध्ये. इथून आपल्याला फोटोग्राफी अलाव नाहीये, तर मी आता कॅमेरा बॅगेत टाकतो. तर आताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. इन 37 लोगों को नीचे उतारेंगे तो क्या ऐसा कुछ हो जाएगा? जो उसके साथ कुछ लोग थे, जैसे काफले में होते हैं लोग, तो कुछ लोग थे उसके साथ. तो उन लोगों में से एक बंदे को उसने बोला यहाँ से पानी निकाल दो, ऑर्डर दे दिया उसको. तो उसने क्या किया, उसने जिस बंदे को उसने बोला पानी निकाल दो, वो बंदा कोई मामूली बंदा नहीं था, मगर बादशाह को ये पता नहीं है ये कौन है. तो उसने उसको बोला, पानी जब निकालने के लिए बोला तो उसने उसको रखा था शर्त कि मैं पानी ना तब निकालूंगा जब आप मुझे अपने बेटी से शादी कराओगे. ओके. तो जो बादशाह की बेटी था उसका नाम था मीरा. ओके. तो जिसने पानी निकाल दिया उसको बोल दे, जाओ पानी निकालो, करेंगे शादी आपको अपनी बेटी से. तो उसके पास शक्ति थी, जिसने पानी निकाला उसने पैर की ईड़ी से, बारामूला की एक साइड है जिसका नाम है ऊड़ी से उसने पानी निकाल दिया. तो ये वादी सूख गई, ये जगह सूख गया. तो लोग फिर नीचे आए बसने के लिए, रहने के लिए. तो शादी हो गई. फिर वही आ गया उसको कि भाई मेरा कमिटमेंट जो मेरे साथ लफ्ज था वो करो. तो हो गया, बात हो गई उसके साथ शादी के लिए. शादी हो गया. तो फिर जिसने पानी निकाल दिया उसका नाम था कश्यप ऋषि, जिसने पानी निकाल दिया यहाँ से. जो आपके हिंदू धर्म में ऋषि कश्यप जिसको बोलते हैं, जिसको 7 ऋषियों में एक ऋषि है, ठीक है, ये उसी ने पानी निकाल दिया यहाँ पे. तो फिर उसी मियाँ बीबी का नाम आ गया यहाँ पे. मियाँ बीबी का नाम आ गया यहाँ पे कश्मीरा. उसी के नाम से ये माना जाता है कश्मीर. ये हम तो उसको कश्यप ऋषि बोलते हैं, आप लोग उसको ऋषि कश्यप बोलते हैं. उसी ने पानी निकाल दिया यहाँ से. फिर उसी के नाम से आ गया, नया बन गया इसका नाम काश्मीर. आता सोनमर्गकडे आपण चाललेलो आहोत. आणि तिथे जाता आता आपल्याला हा पॉइंट दिसलेला आहे. आणि तिथंही फोटो पॉइंट केला ॲक्च्युली. तर मी तुम्हाला दाखवणार आहे ना, आमचे एक मेंबर आहे, ग्रुप मेंबर वर्षा. तिची बॅग आहे ना, तिकडेच मध्ये तरी विसरलेली. ॲक्च्युली फोटोला थांबलेलो तिथे ती बॅग विसरलेली. तर ती
बॅग आणण्यासाठी 1 तास ट्रॅव्हलिंग करून गेले. चेहऱ्याचा आनंद बघा आता. भेटली का बॅग? ऍक्च्युली काय झाली असते त्याने तिथे एक हे होतं पोलीस ऑफिसरची मुलं होती, ती गँग होती. त्यांनी ती त्याच्याकडे दिली आणि त्याने काय केलं, माझं क्रेडिट कार्ड बघून त्याने कॉल केला, ॲक्सिस बँकेला कॉल करून नंबर घेतला आणि त्याने कॉल केला आणि तोपर्यंत आम्ही पोहोचलेलो. चलो सर, खा लिया आपने खा लिया. तर पाहिलं कशी होती स्टोरी. आणि हा एक फायदा आहे ऍक्च्युली इकडे येण्याचा, आपली वस्तू जात नाही. कारण की हा एरिया जो आहे ना सेन्सिटिव्ह असल्यामुळे काही जरी गोष्ट अशी अनोळखी दिसली तर CRFचे जवान लगेच घेऊन जातात आणि ती शहानिशा करून घेतात. ठीक आहे.